एके दिवशी एक असा उत्तम कलाकार सुतार राजाकडे आला. भगवंताची इच्छा म्हणून आला. तो विश्वकर्मा होता. विश्वकर्मा राजासमोर एका सुताराच्या रूपामध्ये प्रकट झाले आणि राजाला त्यांनी सांगितलं, मी या ओंडक्याची मूर्ती तुम्हाला बनवून देतो, पण मला वेळ लागेल, कारण हे सोपं नाही. तुम्ही बघितलंय तुमच्या राज्यातल्या कोणत्याही सुताराची कोणतेही अस्त्र शस्त्र याच्यावर चालली नाहीत. करवत मोडून पडली, पटाशी मोडून पडली, रंधा मोडून पडला, काही करता येत नाही याला. मी करून देईन, पण मला वेळ लागेल. राजा म्हणाला, चालेल, तुम्ही कोण आहात मला माहिती नाही. जसा पांथस्थ येतो मला नीलमाधवाची जाणीव करून देतो, तसे तुम्ही माझ्याकडे आलात आणि अचानक मला म्हणालात की या ओंडक्याची मी मूर्ती तुम्हाला बनवून देतो. ही सुद्धा भगवत इच्छा असेल तर मला मान्य आहे, बनवून द्या. त्यांनी सांगितलं, पण मला वेळ लागेल. राजा म्हणाला, घ्या ना वेळ. त्यांनी सांगितलं, नुसता वेळ लागणार नाही, मला एका घरामध्ये एका दालनामध्ये दार लावून काम करायचंय. तुम्ही कोणीही तिथे यायचं नाही. 21 दिवस मला लागतील आणि या 21 दिवसामध्ये मी ही मूर्ती तुला बनवून देईन, पण मध्ये मध्ये येऊन मला विक्षेप करायचा नाही. मला एकांत पाहिजे, मला सगळे दरवाजे माझे बंद पाहिजेत. आतल्या आत मी 21 दिवस काम करीन, ज्या पद्धतीनं करायचं त्या पद्धतीनं करीन, आणि 21 दिवस पूर्ण झाल्यानंतर तू या मंदिराच्या गाभाऱ्याचा दरवाजा उघड, तुला ही मूर्ती प्राप्त होईल. राजाने सांगितलं, ठीक आहे, काही अडचण नाही. त्याला त्या मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये कोंडून टाकलं. विश्वकर्मा त्या ओंडक्यापासून मूर्ती बनवण्याला प्रारंभ झाला. 2-3 दिवस असेही गेले. त्याचं काम आतल्या आत चालू होतं. कोणी तिकडं फिरकत नव्हतं. राजाच्या मनात उत्सुकता होती, पण 21 दिवस काही करायचं नाही असं सांगितलेलं असल्यामुळे राजा गप्प बसला होता. 1-2 आठवडे असे गेले. 14 दिवस झाले. अजून 1 आठवडा जायचा आहे. थोडा कालावधी आहे. बहुतांश कालावधी संपलेला आहे. गंमत काय असते, म्हणजे माणसाच्या मनाची म्हणून गंमत सांगतो मी आपल्याला. खूप कालावधी आहे हे कळल्यानंतर मनुष्य मन आवरू शकतो, दम धरू शकतो, पण थोडं राहिलं ना की मग आवरत नाही, दम धरत नाही माणूस. नेहमीच आहे आपल्याला हे. आपण आपल्या गावाहून इथपर्यंत आलो, आपल्याला माहिती होतं 24 तास 25 तास 30 तासाचा प्रवास आहे. त्याच्यातले 28 तास आपल्याला काही झालं नाही. आपण वेळ आहे अजून, आपल्याला 30 तास लागणार आहेत, जाऊ पोचू, आपल्याला सगळं करता आलं. 28 तास आपल्याला काही झालं नाही, पण शेवटच्या 2 तासामध्ये जी अस्वस्थता निर्माण झाली, उठतो बसतो, दारापर्यंत जातो, खिडकीतून बघतो, आलं का, अरे अजून 2 तास आहेत ना. 28 जसे शांत बसून घालवलेस ना, अजून 2च तास घालवायचे, पण ते उरलेले 2 तास जेवढे अस्वस्थ करतात त्याच्या आधीचा बहुतांश कालावधी आम्हाला अस्वस्थ करत नाही. मोठी गंमत आहे मनाची. ध्येयाच्या प्राप्तीच्या जवळ जवळ जसा जसा मनुष्य जातो तशी तशी मनाची चंचलता वाढत जाते. ध्येय प्राप्ती लांब असेल तर मनुष्य त्या मानानं थोडासा निश्चिंत असतो. वेळ आहे, बघू, पोचू आपण. लहान मुलं एकदम उत्सुक होतात, चला आलं गाव, आलं गाव. म्हातारी माणसं त्यांना सांगतात, अरे बस जागेवर, येणारच आहे, आपल्याला काही दुसरीकडे जायचंय काय, तिथेच उतरायचंय, चालली आहे ना रेल्वे, आता गाडी चालली आहे ना, जाईल ना गावामध्ये, बस जरा शांत बस, असं म्हणून त्याला शांत बसवतात. पण या म्हाताऱ्या लोकांना फक्त उठता बसता अडचण होते म्हणून उठत बसत नाहीत, मन त्यांचं तेच करत असतं. मग 2-2 मिनिटाला विचारतात, सोनबाई खाण्याची पिशवी घेतली ना, हे घेतलं ना, सामान बांधाबांध झाली ना, हे काढलं होतं ते टाकलं ना बॅगेमध्ये, सामान आवरून ठेवलं ना. अरे त्याला जसे 2 तास आहेत तसे तुलाही 2 तास आहेत, बस ना बाबा तू पण. नाही, असं होत नाही.
साध्य प्राप्ती जशी जशी दृष्टीच्या टप्प्यात येत जाते, कारण हे असं आहे, आपण बघा बऱ्याच वेळेला हे होतं, कारण आपलं शरीर पोचण्याच्या ऐवजी त्या क्षेत्रामध्ये आधी आपलं मन पोचलेलं असतं आणि तिथं पोचलेलं मन आपल्या शरीराला मागे ठेवायला तयार होत नाही, ते आपल्या शरीरालाही पुढे घेऊन जायच्या तयारीत असतं. त्यामुळे आपली धावपळ होते, आपली अस्वस्थता, आपलं उठणं बसणं हे त्यामुळे होत राहत की आपल्या मनाला आपलं शरीर मागे राहावं, आपण पुढे यावं हे पटत नाही, पण मन मात्र शरीराला सोडून ध्येयापर्यंत पोचलेलं असतं. त्यामुळे आता आपल्या गावी जेव्हा आपण पोचू ना, आता इथून जाताना ते तर जास्त अनुभवाला येईल आपल्या पटकन, इथून परत जाताना जेव्हा आपण आपल्या घराजवळ पोचू तसं तसं आपली अस्वस्थता अजून वाढेल, आपलं मन त्याचा विचार करत राहील आणि मग आपल्या गाडीत बसल्यानंतर आपल्या मनात विचार येईल, घरी गेल्याबरोबर सूनबाई औक्षणाचं ताट घेऊन येईल, मुलगा स्टेशनवर घ्यायला येईल आणि मग काही कारण नसताना सून आपल्याला कशी ओवाळेल हा विचार करून सासू गाडीतच हसते. हे घडतं की नाही? आपल्याला हसू येतं की नाही? मग कुणीतरी का हसलीस म्हणून विचार, काही नाही उगीच आठवण आली. कशाची आठवण आहे? हे आठवण उगीच येत नाही, मन तिथं गेलेलं असतं आणि तो अनुभव मन त्या वेळेला घेत असतं. त्या अनुभव घेणाऱ्या मनाला आपलं शरीर अजून मागे आहे हे पटत नसतं, त्या शरीराला घेऊन मनाला पुढे जायचं असतं. त्यामुळे मग उठणं बसणं, दारापर्यंत जाणं, खिडकीतून वाकून बघणं वारंवार, चला 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 म्हणत राहणं, चला आवरलं, चला अरे अजून 2 तास आहेत, आवरता येईल, सामान आवरायला किती वेळ लागतो? 5 मिनिट. तरी सुद्धा 2-3 तासापासून अस्वस्थता, चला चला आता उतरायचंच आहे, तू मुक्कामाला गाडीत आलेलाच नाहीयेस किंवा आलेलीच नाहीयेस, उतरायचंच आहे ना, पण ती अस्वस्थता असते. 2 आठवडे त्या बंद गाभाऱ्यामध्ये विश्वकर्मा त्या ओंडक्याला मूर्तीचा आकार देत राहिला. 14 दिवस संपले होते, 1 आठवडा राहिला होता. लोकांना असं वाटतं, म्हणजे आता मी जे बोललो, जी उदाहरणं दिली ना, की सुनबाई ओवाळायला येणार आहे हे कळून सासू गाडीतच हसते. कुणाला वाटेल तुम्हाला बायकांचंच उदाहरण सुचलं काय? पुरुष अस्वस्थ होत नाहीत का? त्याचं कारण सांगतो मी. हे का असं म्हणालो त्याचं कारण सांगतो. झालं असं की 2 आठवडे पूर्ण झाल्यानंतर अजून 1 आठवडा शिल्लक राहिला होता. राणीने राजाला असं सांगितलं, त्या इंद्रद्युम्नाला त्याच्या बायकोने असं सांगितलं, अहो 2 आठवडे झालेत, आपण तिकडं फिरकलोही नाहीये, काम त्याचं काय चालू आहे आपल्याला बाहेरून कल्पना नाही, बाहेरून आत जाण्याकरता आपल्याला काही माध्यम नाही, मार्ग नाही, त्याची परवानगी नाही, तिथपर्यंत जाऊन दरवाजाला कान लावून ऐकायलाही आपल्याला परवानगी नाही, आतून काही आवाजही येत नाहीत आपल्यापर्यंत. काय माहिती हा कोण आहे? भगवंताचा अनुग्रह झाला आणि तो चंदनाचा ओंडका आपल्यापर्यंत वाहत आला, अनायसे फल प्राप्त झालं होतं. हा अपरिचित कोणीतरी सुतार आहे, तो इथं आलाय, तो आपल्याला म्हणतो की मी ओंडक्याला आकार देईन म्हणून. 21 दिवस त्यांनी स्वतःला कोंडून घ्यायचं ठरवलंय. आपण तिकडं फिरकत नाही आहोत, त्याचं काम अहोरात्र चालू आहे, आपल्याला कल्पना नाही, अपरिचित माणूस आहे, भगवत विग्रह प्राप्त झालाय, हा चोर नसेल कशावरून? रात्रीतून यांनी ओंडका उचलून नेला तर काय करणार आहात? भगवंताचे अनुग्रह झालाय, आधी मिळेल तो घ्या ना, कशा करता हे सगळं करत बसता? एवढ्या मोठ्या देवळामध्ये तो एकटा आहे, आजूबाजूला सैन्य नाही, आजूबाजूला आपले पहारेकरी नाहीत. आपल्या राज्यामध्ये कोणी असा काही गुन्हा करत नाही की पहारा ठेवावा. त्या अपरिचित माणसावर तुम्ही विश्वास ठेवलाय. रात्रीत तो ओंडका घेऊन पळून गेला, बर जाऊ द्या, तो ओंडकाही त्याला उचलणार नाही एकट्याला, तो काहीतरी करेल त्याचं. पण आपलं मंदिर बांधून पूर्ण झालंय. या मंदिरामध्ये जे नक्षीकाम केलंय त्या नक्षीकामामध्ये सोन्याच्या तारा आपण लावल्या आहेत, सोन्याचे वेगवेगळे दिवे आपण तिथे लावलेत, वेगवेगळ्या मण्यांचा प्रकाश त्या मंदिरामध्ये आपण निर्माण केलाय.
रत्नजडीत दिवे आपण तिथं लावलेत, हे सगळं घेऊन जर तो पळून गेला तर काय करणार आहात? काही नाही, तुम्ही जाऊन एकदा खात्री करून घ्या. हे कोणी सांगितलं? म्हणून मी उदाहरण असं दिलं. राजाला दम होता, राणीला दम निघत नव्हता, म्हणून मला राण्यांची उदाहरणं द्यावी लागतात. राणीनं सांगितलं असं नाही, अस्वस्थता निर्माण केली तिने राजाच्या मनात. राजा चांगला 14 दिवस होईल, त्यांनी सांगितलं ना, भगवत इच्छा तशी आहे ना, होईल मूर्ती. पण तिला दम धरवला नाही. तिला वाटलं हा चोर आहे, हा घेऊन जाईल काहीतरी. आता एवढा मोठा राजा आहे, नेली एखादी सोन्याची तार, काय फरक पडणार होता? एवढा मोठा राजा एवढं मंदिर बांधतो, नेला एखादा रत्नजडीत दिवा, काय फरक पडला? पण बाईचं असं असतं. आता कसं असतं, याच्याकरता स्वतंत्र कथा करावी लागेल मला 5-7 दिवसाची. तिचं लक्ष सगळीकडे असतं, सगळीकडे. श्रीमंत घरात राहणारी बाई सुद्धा अंगणात पडलेली चिंधी उचलून घेऊन जाऊ देत नाही. लागते पुसायला. तू पुसणार, मला नाही, पण लागते. राणीनं त्यांना सांगितलं नाही, तुम्ही बघा, तपास करा. राजाने पहिल्यांदा तिच्याकडे दुर्लक्ष केलं. अगं असं नसतं, तो अचानक आला, काही ध्यानीमनी नसताना आला आणि तशी मूर्ती बनवून देतो म्हणाला, त्याला काय माहिती. पण तो आला ना, म्हणजे भगवत इच्छा तशी असली पाहिजे. थोडा दम काढ, थोडा वेळ अजून, थोडी कळसोस, प्रतीक्षा कर, भगवान येतील आपल्याकडे. 1-2 वेळेला राजाने तिच्याकडे दुर्लक्ष केलं. पण पुन्हा 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 उठता बसता तेवढंच आहे. अहो एकदा जाऊन या, एकदा बघून या. हो काय झालंय कुणाला माहिती. आम्ही नाहीतर नाही, तुम्ही तरी जाऊन या. तुम्ही नाहीतर नाही, आम्हाला तरी पाठवा. जाऊन या, एकदा बघा, काय कुणाला माहिती. माझ्या मनात वेगवेगळ्या शंका यायला लागल्या. सारखं 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 उठता बसता तोच तेच 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 त्या बायकोने राजाला पुन्हा 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 ती टोचणीच लावली. एकदा बघा ना, एकदा जाऊन बघा ना, ते चोरीला जाईल, सगळं वाया जाईल बरं आपलं. असं करू नका, एकदा बघा, कोण आहे काय माहित नाही, त्याचं नाव नाही, पत्ता नाही, त्याचं आधार कार्ड तरी तुम्ही ठेवून घ्यायचं. तुम्ही काहीच त्याचा परिचय घेतला नाही आणि अचानक तुम्ही त्याच्यावर सगळं सोपवून देता. अहो काय असं, तो इतका विश्वास कसा टाकता हो? प्रत्येक बाईला आपल्या नवऱ्याला व्यवहार कळत नाही या सिद्धांतावर पूर्ण विश्वास असतो. म्हणजे याच्यात चूक आहे असं मी म्हणत नाही, म्हणून मी म्हणलं हा सिद्धांत आहेच आहे. पण त्याच्यावर पूर्ण विश्वास दाखवणारी जी असते तीच त्याची बायको असते. तुम्हाला काही व्यवहार कसा कळत नाही हो. परमात्मा स्वतःहून चालत आलाय ओंडक्याच्या रूपामध्ये आणि तुम्ही त्याला सरळ त्याच्या हाती सोपवून दिलं. कसं तुम्हाला काही कळत नाही हो? भोळे आहात, भोळे सांब. तुम्हाला कोणी फसवू शकतं. म्हणून त्याला फसवण्याची पहिली प्रक्रिया हिच्या माहेरून सुरू झालेली असते. बिचारा तेव्हा फसतो, त्याच्यानंतर फसत राहतो, फसत राहतो, फसत राहतो. आणि हे फसवणं दर पौर्णिमेला, ज्येष्ठ पौर्णिमेला पुन्हा 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 रिचार्ज केलं जातं. उगी गंमत म्हणून सांगतो, क्षमा करा, मी फसलेलाच माणूस आहे. फसलेले आपण सगळेच आहोत. हे जसं फसवणं आपल्या बाबतीत आहे ना, तसं तिच्या माहेरच्यांनाही विचारा. सासू म्हणतच असते, त्याच वेळेला मी म्हणत होते ह्याच्यापेक्षा येईल चांगलं स्थळ, थोडी वाट बघू. पण ऐकलं नाही माझं कोणी. तिलाही वाटतच असतं आपणही फसलो म्हणून. याचं नाव संसार. फसवा फसवीचे उद्योग. राणीनं वारंवार राजाला त्रास दिला. जाऊन या, बघा बघा बघा.
आणि मग एखादी गोष्ट पुन्हा 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 सांगत राहिली की मनामध्ये शंका निर्माण होतेच. राजाच्या मनात शंका उत्पन्न झाली आणि ती शंका उत्पन्न झाल्यानंतर या कालावधीला 4-5 दिवस शिल्लक राहिलेले असताना, आठवडाभर शिल्लक राहिलेला असताना राजाच्या मनामध्ये ती शंका राणीने टाकली. तो संशय निर्माण झाला. संशयाचं बीज फार सामान्य शब्दातून निर्माण होत असतं, पण त्या बीजाचा जेव्हा वटवृक्ष होतो तेव्हा त्याचा परिणाम मात्र सामान्य राहत नसतो. संशय निर्माण होताना फार सामान्य शब्दातून निर्माण होतो. कोणाही कुणाला माहिती, एवढं म्हणलं की भागतं. पण या शब्दातून जो संशय मनामध्ये पेरला जातो त्या संशयाचं रूपांतर ज्या वटवृक्षात होतं त्याचा परिणाम मात्र सामान्य राहत नाही, अल्पस्वल्प राहत नाही. तो व्यापक रूपामध्ये अनुभवावा लागतो. त्याचे फार दुष्परिणाम मोठे भोगावे लागतात. काय म्हणाली ती? काही नाही, कोण आहे कुणाला माहिती. आणि कोण आहे कुणाला माहिती या संशयामुळे जवळ आलेल्या विश्वकर्म्यावर सुद्धा अविश्वास दाखवावा वाटला. राजाने 1 आठवडा शिल्लक राहिलेला असताना विश्वकर्म्याने सांगितलं होतं 21 दिवस दार उघडायचं नाही. 14 दिवस झाले आणि 15व्या दिवशी सकाळी राजा तिथे गेला. त्या संशयामुळे त्याने त्या गाभाऱ्याचं दार उघडलं आणि उघडल्यानंतर त्याच्या लक्षात आलं की त्या ओंडक्यापासून विश्वकर्म्याने बनवलेल्या मूर्ती अर्धवटच झाल्या होत्या. अजून पूर्ण मूर्ती बनवायच्या राहिलेल्या होत्या. कारण अजून 7 दिवस त्याचे होते. त्या 7 दिवसामध्ये सगळंच झालं असतं, पण राजाला ते जमलं नाही. अधीरता माणसाला काहीतरी दुष्कर्म करायला लावते. तसं अधीर झालेल्या राजाने राणीने अंतःकरणामध्ये निर्माण केलेल्या संशयावरून दरवाजा उघडला आणि त्या ओंडक्यापासून फक्त हे 3 मूर्त्या याच्या बनलेल्या दिसल्या. हे बघितलं, तेवढ्याच मूर्त्या, अजून त्याच्यावरचं नक्षीकाम झालं नव्हतं, अजून मूर्त्या सुस्थितीत आलेल्या नव्हत्या. आपल्या भाषेत बोलायचं झालं तर त्याचं फिनिशिंग राहिलंच होतं. चेहऱ्यावरचं जे काम करणं अपेक्षित होतं ते पूर्णत्वाला गेलेलं नव्हतं. राजाने धाडकन दरवाजा उघडला आणि त्याने बघितलं विश्वकर्मा. आता गंमत कशी आहे याची अजून एक कथा या संबंधामध्ये याच ह्याच्यामध्ये एक पोटकथा म्हणून उपलब्ध होते. असं झालं म्हणे, आता हे आपण वाढवू तेवढं वाढेल. ऐका, ऐकण्यासारखा हा इतिहास. राजा गेला, राजाने दरवाजा उघडला. भगवान तिथं प्रकट झाले होते. भगवंताचीच इच्छा होती. भगवंताने स्वप्न दृष्टांत दिला, मी ओंडक्याच्या रूपामध्ये येऊन भगवान आलेही होते. सगळं व्यवस्थित चाललेलं होतं. पहिल्यांदा पांथस्थ येणं, त्यानं नीलमाधवाचा परिचय करून देणं भगवत इच्छा. राजाने त्याच्या प्राप्तीकरता हेर पाठवणं भगवत इच्छा. राजाने ती मूर्ती मिळवण्याकरता सैन्य पाठवणं हा अहंकार मध्ये आडवा आला, म्हणून भगवत इच्छा बाजूला झाली. भगवत इच्छा बाजूला झाली हे भगवंताने राजाला पुन्हा स्वप्नात सांगितलं. असं करणं उचित नाही. स्वप्नात भगवंतानी दर्शन दिलं ही भगवत इच्छा हे राजाला कळालं. भगवान ज्या पद्धतीनं येणार आहेत त्या ओंडक्याच्या रूपामध्ये मी येणार, ही सुद्धा भगवत इच्छा याच रूपात मी प्रकट होणार आहे. भगवान त्या रूपामध्ये प्रकटही झाले. याच्यातून चांगली मूर्ती घडावी ही सुद्धा राजाची इच्छा म्हणजे भगवत इच्छाच आहे. त्याकरता कुणाचीही अस्त्र न चालणं ही सुद्धा भगवत इच्छा. विश्वकर्मा स्वतः येणं ही सुद्धा भगवत इच्छा आहे. राजाला हे सगळं पटत होतं आणि केवळ राणीच्या मनात निर्माण झालेल्या संशयावरून तिने सारखं बोलून राजाला प्रवृत्त केल्यामुळे राजा एकदम दरवाजा उघडून आत गेला. आणि आत गेल्यानंतर भगवंताच्या मनात असा विचार आला की आतापर्यंत त्याच्या मनात अहंकार आला म्हणून मी त्याला भेटलो नाही, हे त्याने मान्य केलंय. पण हे सगळं भगवत इच्छेने चाललंय याच्यावर जर त्याचा विश्वास आहे तर चालू आहे ना. आता फक्त काही दिवस राहिलेले असताना, इतकं सगळं झालेलं असताना सुद्धा आत्ताही त्याला माझ्यावर संशय निर्माण व्हावा
त्याच्या मनात संशयाचं बीज पेरलं जावं आणि ही सगळी भगवत इच्छा आहे हे माहिती असूनही त्या इच्छेवर त्याचा विश्वास अजूनही का बसू नये असं भगवंताला वाटलं. राजाने दरवाजा उघडल्यामुळं एकदम भगवंतालाही आश्चर्य वाटलं की इच्छेवर याचा विश्वास का बसू नये. म्हणून एकदम समोर राजाला बघितल्यानंतर भगवंताचे डोळे सुद्धा विस्फारले गेले. तीच ही मूर्ती आहे. आपल्या भक्ताच्या ठिकाणी असणाऱ्या भगवत इच्छेवरच्या विश्वासाला कोणत्या कारणामुळे तडा जाऊ शकतो याच्याबद्दल भगवंतालाही आश्चर्य वाटतं आणि भगवंताचे डोळे एकदम विस्फारले गेले. तीच ही मूर्ती आहे असं सांगितलं जातं. राजा एकदम दरवाजा उघडून आत गेला. काम पूर्ण व्हायचं होतं. विश्वकर्म्याच्या लक्षात आलं की राजाला अधीरता आहे. राणीने वारंवार सांगितलेलं आहे. थोडे दिवस शिल्लक राहिलेले असताना याने आपल्यावर अविश्वास दाखवला. विश्वकर्मा तिथून निघून गेले, अदृश्य झाले. राजाच्या लक्षात आलं आपली चूक झाली. हे करायला आपण नको होतं. राजाने त्याच मूर्तीसमोर पुन्हा डोळे मिटून अनुष्ठान केलं. रडायला लागला, माझी चूक झाली देवा, मला क्षमा करा, मी असं करायला नको होतं. तुम्ही अतिशय सुंदर विग्रहामध्ये मला भेटला असता, मूर्तीमध्ये मला भेटला असता, परंतु हे झालं ते योग्य झालं नाही. माझी अधीरता, माझ्या मनात निर्माण झालेला संशय, वारंवार बायको बोलत असल्यामुळे तिच्या शब्दावर निर्माण झालेला अकारण निर्माण झालेला विश्वास, या सगळ्यामुळे मी तुमच्यावर अविश्वास दाखवला. प्रार्थना केली, देवा मला क्षमा करा. हे ऐकल्यानंतर ती जी मूर्ती प्रकट झाली होती त्या मूर्तीतून शब्द उत्पन्न झाले. त्या मूर्तीनं सांगितलं, म्हणे राजा, पहिल्यांदा मी तुझ्यापासून बाजूला झालो, तुझा अहंकार आहे म्हणून, आणि आत्ता सुद्धा मी तुझ्यापासून तुला अपेक्षित असणाऱ्या मूर्तीत प्रकट न होता बाजूला होऊ शकलो, कारण तुझ्या अंतःकरणात संशय आहे म्हणून. भगवत प्राप्ती न होण्याची दोन प्रमुख कारण म्हणजे अहंकार आणि संशय. म्हणून आपल्याकडे वेदांतामध्ये सुद्धा परब्रह्म प्राप्तीचा विचार करताना ज्या तत्वमसी महावाक्यातून परब्रह्म स्वरूपाचा बोध होतो त्याचा विचार करताना पहिल्यांदा संशयाचा विचार केला गेला. पहिल्यांदा संशयाचा विचार केला गेला. परमात्मा जेव्हा तत्वमसी महावाक्याचा उपदेश होतो त्यावेळेला माणसाच्या अंतःकरणामध्ये दोन विकल्प निर्माण होतात. वेदांताने आपल्याला त्या संबंधातला विचार सांगितला. काय काय विकल्प निर्माण होतात आपण विचार करा त्या संबंधातला. मल विक्षेप आवरण विकल्पच आहेत, दोषच आहेत. संशय निर्माण होणं दोषच आहे. तत्वमसी महावाक्य सांगितल्यानंतर तत्त्वम असी या तीन पदाबद्दल, तीन पदाचा लक्षणेने अर्थ जरी घेतला, वाच्यार्थाने जरी घेतला, तरी ते तू आहेस, ते म्हणजे परब्रह्म, तू म्हणजे जीव, ते परब्रह्म म्हणजेच तू जीव आहेस, वगैरे वगैरे. हे सगळं जे सांगितलं जातं त्याच्यामध्ये पहिल्यांदा मनामध्ये विकल्प येतो. असं असेल, संशय निर्माण होतो. मग तो प्रमाणजन्य असतो, प्रमेयजन्य असतो. विकल्प निर्माण होतात की नाही? होतात. मला विक्षेपातून निर्माण होतात. मला आता त्याचा विस्तार करायचा नाही, पण हे असं नसेलच असं जेव्हा वाटायला लागतं तेव्हा तो अहंकार असतो. आणि असं असेल का असं वाटायला लागलं की तो संशय असतो. संशयाहुनी थोर आणिक नाही पापघोर, विनाशासी वागूर प्राणियासी, ज्ञानोबारांनी बोलून दाखवलं. विचार करण्यासारखी गोष्ट आहे. संत आपल्याला एखादं वाक्य सांगतात, एखादा विचार बोलून दाखवतात, असं नाही. जगाची दृश्यमानता आध्यात्मिक सत्तेवर पुरत नाही. जगाची दृश्यमानता पारमार्थिक सत्तेवर टिकत नाही.
संतांनी सांगितलंय पण आम्हाला इथंच वाटत राहतं, अरे एवढं डोळ्याला दिसतं टिकत नाही म्हणजे काय? संशय. काही बोलतात अहंकार. अहंकार आणि संशय परमार्थ मार्गातले सगळ्यात मोठे दोन प्रतिबंध आहेत, सगळ्यात मोठे. म्हणून संशयाचा विचार खूप विस्ताराने आला. ज्ञानाचा प्रकार म्हणून संशयाकडे पाहिलं गेलं. प्रमाजन्य, प्रमेयजन्य, प्रमाणजन्य संशय, प्रमा आणि भ्रम, प्रमाज्ञान, संशय ज्ञान पुष्कळ आहे. त्याच्या द्विकोटिक संशय, चतुष्कोटिक संशय, अभावाचा संशय, भावाचा संशय. चतुष्कोटिक म्हणजे काय आहे? दोरीवर भासणारा सर्प आहे की नाही, आहे याच्याबद्दल संशय, नाही याच्याबद्दल संशय, द्विकोटिक. त्याच्या भावाभावाचा संशय, चतुष्कोटिक. पुष्कळ विचार आहे. प्रमाणजन्य संशय वेगळा असतो, प्रमेयजन्य संशय वेगळा असतो, आत्मगत संशय वेगळा असतो, अनात्मगत संशय वेगळा असतो. मोठा विस्तार आहे, वृत्ती प्रभाकरातला विषय आहे. कसं मानायचं, काय मानायचं सोडून द्या. मूर्तीनं सांगितलं, राजा मी पहिल्यांदा तुझ्यापासून दुरावलो, तुझा अहंकार आडवा आला आणि आत्ता मला तुला याच रूपामध्ये स्वीकारावं लागेल, कारण तुझा संशय तुला आडवा आला. म्हणून मी या अपूर्ण अर्धवट अवस्थेमध्ये तुला प्राप्त झालो. पण तुझ्या अंतःकरणातल्या श्रद्धेबद्दल मला कोणताही संशय नाही, म्हणून झालं ते झालं. पण आता याच रूपामध्ये, याच स्वरूपामध्ये माझी प्रतिष्ठापना या मंदिरामध्ये तू कर. आणि अशाच स्थितीमध्ये, याच रूपामध्ये तुझ्या अंतःकरणामध्ये निर्माण झालेल्या भावावस्थेचं समाधान करण्याची जबाबदारी माझी आहे. आणि म्हणून भगवान याच रूपामध्ये आपल्याला इथं दिसून येतात. भगवान पूर्णत्वाला, पूर्ण भगवंताच्या चरणाचं दर्शनही आपल्याला मिळालं असतं, पण इंद्रद्युम्नाचा संशय आडवा आला म्हणून फक्त मुखवटा आपल्याला इथं पाहायला मिळतो. पुंडलिक रायाच्या अंतःकरणामध्ये कोणता संशय नव्हता म्हणून पूर्ण विग्रह पंढरपूरला पाहायला मिळतो. ज्ञानोबरायांच्या अंतःकरणात कोणता संशय नाही म्हणून पूर्ण विग्रह पाहायला मिळतो. म्हणून अशा तीन मूर्त्यांची प्रतिष्ठापना इथं झाली. एक विचार याच्यामधला अजून असा सांगितला जातो की विश्वकर्मा स्वतः इंद्रद्युम्नाच्या विनंतीवरून इथे आले आणि इथं आल्यानंतर समुद्र किनाऱ्यावर एक वटवृक्ष होता, त्या वटवृक्षाला तोडून त्या विश्वकर्म्याने या तीन मूर्ती बनवल्या. असाही एक पर्याय याच तीर्थक्षेत्राच्या महात्म्यामध्ये सांगितला गेलेला आपल्याला दिसतो. जे आहे ते आहे. दुसरा एक सर्वज्ञात विषय ते म्हणजे भगवान निजधामाला जाताना जेव्हा त्यांच्या पायाला बाण लागला आणि भगवान निजधामाला जायला निघाले, त्यावेळेला भगवंताचं हृदय भगवंतानी इथं ठेवलं अशी एक कथा सांगितली जाते. पण ती ही महात्म्य म्हणून सांगितली जाते. या कथेला कुठल्या पुराणामध्ये अथवा कुठल्या ह्याच्यामध्ये प्रामाण्य, संत वाङ्मयामध्ये प्रामाण्य म्हणून आपल्याला काही सापडत नाही. भगवंताचं हृदय इथं वाहत आलं किंवा भगवंतानी आपलं हृदय इथं ठेवलं आणि भगवान इथून निघून गेले, याला तशा अर्थाने काही प्रामाण्य कुठल्या ग्रंथामध्ये सापडत नाही. पण इथं तशी प्रचलित कथा मात्र सांगितली जाते. मी पुन्हा एकदा आपल्याला सांगतो की याच्या प्रामाण्याची चर्चा मला करायचीच नाही आहे. हे योग्य आहे का अयोग्य आहे हेही आपल्याला ठरवायचं नाही आहे. परंतु जे आहे तो भगवत भक्तांचा अनुभव असेल तर त्या अनुभवाला महत्त्वाचं मानून आपल्याला त्यांच्या शब्दावर, त्यांच्या अनुभवावर विश्वास ठेवून ज्या रूपानं भगवंताचा इथला विग्रह आपल्याला आत्मसात करून घेता येईल, हस्तगत करता येईल तसा प्रयत्न आपण केला पाहिजे. एवढ्या करता म्हणून या कथा सांगितल्या जातात. या तीन मूर्त्या इथं आल्या. याच्यातली पहिली मूर्ती बलभद्राची, बलराम दादाची आहे. दुसरी मूर्ती सुभद्रेची आहे आणि तिसरी मूर्ती भगवान श्रीकृष्णाची आहे. इथे भगवंताबरोबर सुभद्रेचं विग्रह आहे, सुभद्रेची मूर्ती आहे.
याच्यावरूनही या क्षेत्राबद्दल पुष्कळ कल्पना आणि पुष्कळ मतांतर आपल्याला दिसून येतात. बलराम दादा भगवंताबरोबर होतेच, पण सुभद्रा अर्जुनाला दिल्यानंतर सुभद्रा भगवंताबरोबर कधी नव्हती. भगवंताबरोबर राहिली ती. अनेक ठिकाणी आपल्याला जे विग्रह दिसतात तो राधेचा तरी विग्रह दिसतो, किंवा सर्वमान्य विग्रह हा रुक्मिणी मातेचा सत्यभामेचा असतो. इथं मात्र सुभद्रा आहे. त्यामुळे सुभद्रा इथं का कशी याच्याबद्दलही पुष्कळ विचार आहेत. जगाच्या पाठीवर तशा अर्थाने बहीण भावाचं म्हणून जे मंदिर बांधलं गेलं ते हे एकमेव आहे. बहीण आणि भाऊ हे एकत्रित आहेत असं आपल्याला सांगितलं जातं. जो विचार आपल्याला सांगितला जातो तो आणखीन एक चरित्र कथा या संबंधामध्ये सांगितली जाते. आपण हृदयाचा विचार करतो तसा दुसरा एक विचार याच मूर्तीबद्दल आणि या तीर्थक्षेत्राबद्दल सांगितला जातो. तो असा आहे, हे युद्ध वगैरे भारतीय युद्ध जेव्हा झालं कौरव पांडवांचं, तेव्हा पांडवांना विजय वगैरे मिळाल्यानंतर भगवान तिथून निघाले. तिकडे गेले. त्यानंतर भगवंताने देहत्याग करायचा ठरवला. भागवताच्या शेवटी आपण त्याचा विचार नेहमी करतो. तो देहत्याग करायचा भगवंताने ठरवल्यानंतर त्या बाण वगैरे लागला. त्यानंतर भगवंताचा देह पडला. 3 पद्धतीनं त्याचा विचार आपल्याला नेहमी सांगितला जातो की भगवान आपल्या निजधामाला स्वरूपानं गेले. 1, भगवान भागवताच्या रूपानं राहिले. 2, आणि भगवान निजधामाला गेले. याचा अर्थ निजधाम म्हणजे भगवंताचं धाम असं न करता निजधाम म्हणजे भगवंताचं धाम एकच आहे, ते म्हणजे पंढरपूर. भगवान इथून निघाले आणि पंढरपूरला जाऊन उभे राहिले. असे 3 विचार नेहमी भगवंताच्या बाबतीत सांगितले जातात, भगवंताच्या निजधामाच्या संबंधानं. ठीक आहे, पण जो भगवंताचा देह होता तो देह बाण लागून पडला. त्या देहाची उत्तर क्रिया झाली. त्या देहाला जाळलं गेलं. तेव्हा भगवंताचं सगळं शरीर अग्नीमध्ये समर्पित केलं गेलं. सगळं शरीर अग्नीने स्वतःच्या ताब्यात घेतलं, जाळलं. परंतु भगवंताचा नाभी प्रदेश जो आहे, भगवंताचे नाभी, त्याच्या भोवतालचा भाग हा त्या चितेमध्ये जळता जळेना. पुष्कळ इंधन टाकलं गेलं. पुन्हा वारंवार त्याच्यामध्ये लाकडं टाकली गेली त्या चितेमध्ये, पण तो नाभी प्रदेश काही केल्या जळेना. मग जळत नाही. उत्तर क्रिया तर झाली पाहिजे, कारण ज्या देहाची उत्तर क्रिया होते त्या देहाचा शिल्लक राहिलेला कोणताही भाग, कुणाचाही देह असला तरी तो पवित्र मानला जात नाही, संन्याशी सोडून. संन्याशाचा अपवाद आहे. संन्याशाचा देह हा पवित्र मानला जातो. त्याचा प्राण गेल्यानंतरही त्या देहाला पवित्रच मानलं जातं. त्यामुळे इतर कुणाच्या अंत्ययात्रेत आपण गेलो तर घरी येऊन आपल्याला स्नान करावं लागतं. संन्याशाच्या अंत्ययात्रेत आपण गेलो, संन्याशाच्या त्या कलेवराला, त्या देहाला, त्या प्रेताला आपण हात लावला, आपण त्याला स्पर्श केला, तरी पायही न धुता देवपूजा करायची परवानगी शास्त्र आपल्याला देतं. तसंच्या तसं आपल्याला देवपूजा करता येते. फक्त ते शरीर संन्याशाचं पाहिजे, आणि संन्याशी, माफ करा, पण खरा पाहिजे. तर प्रेषोच्चार मात्रेण नरो नारायणो भवेत असं धर्मशास्त्र त्या संबंधात बोलतं. प्रेषोच्चार झाला की नर हा नारायण होऊन जातो. त्याच्यामुळे त्याचा देह अपवित्र मानला गेला नाही, जे काही असेल ते. पण धर्मशास्त्राने तसं आपल्याला सांगितलंय. भगवंताचा नाभी प्रदेश जळेना, मग तो घेऊन घरी येता येईना. कारण आपण जेव्हा अस्थिसंचयाला जातो तेव्हा आणलेले अस्थि, 3ऱ्या दिवशी अस्थिसंचय होतो, त्यामुळे ते आणलेले अस्थि, आपला माणूस किती प्रिय किती पूज्य वाटत असला तरी त्या अस्थीचा कलश देवघरात तरी ठेवत नाही ना, घराच्या बाहेर ठेवावा लागतो. भगवंताचा नाभी प्रदेश जळेना, काय करायचं त्याचं, असा विचार आला. उरलेले जे यादव होते त्या यादवाने विचार केला की हा नाभी प्रदेश जळत नाही, हे नाभी जळत नाही, मग काहीतरी केलं पाहिजे. म्हणून आतापर्यंत सगळ्या यादवांचा वंश ज्या कारणाने नष्ट झाला तो नाभी प्रदेश या यादवांनी घेतला आणि समुद्रामध्ये टाकून दिला. काहीतरी अस्थि तरी आपण समुद्रामध्ये, नदीमध्ये सोडूनच देतो की नाही.
गंगेत आणून सोडतो, इंद्रायणीत सोडतो, जशी आपली श्रद्धा जशी भावना असेल तसं आपण सोडून देतो. धर्मशास्त्राने एके ठिकाणी चिंतन करताना असं म्हटलंय, व्यक्ती गेल्यानंतर पहिल्या 10 दिवसात जर काशीमध्ये अस्थि विसर्जन होत असेल तर त्या व्यक्तीला काशीत प्राण गेल्याचं पुण्य प्राप्त होतं, असं धर्मशास्त्राने सांगितलं. पहिल्या 10 दिवसात जर अस्थि विसर्जन काशीत होत असेल तर, वाराणसीत होत असेल तर, आणि वाराणसीत ज्याचा प्राण जातो त्याला मोक्ष प्राप्त होतो असं आपल्याला आधीपासून माहिती आहे. धर्मशास्त्राने तेही सांगितलं, काशी क्षेत्राचं ते महात्म्यच आहे वगैरे वगैरे. मग आता हे सोडून दिलं पाहिजे म्हणून त्यांनी ते सगळं समुद्रामध्ये विसर्जित केलं, समुद्रामध्ये टाकून दिलं. धर्माय गच्छम असं म्हणून त्या अस्थिला पुढे लोटून द्यावं लागतं. त्यावेळेला जेव्हा अस्थि विसर्जन होतं त्यावेळेला आपण अस्थिचा कलश नदीमध्ये त्या तीर्थामध्ये सोडून देतो, उलटा करतो, आणि जी राख किंवा जी अस्थि असतात त्याला धर्माय गच्छम धर्माय गच्छम असं म्हणून ते पाणी पुढे लोटून द्यावं लागतं. तशा पद्धतीनं ते यादवाने भगवंताचा नाभी प्रदेश समुद्रामध्ये टाकला, धर्माय गच्छम म्हणून पाणी लोटून दिलं. तो नाभी प्रदेश तिथून वाहत 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 नीलाचल किनाऱ्याला लागला, इथल्या किनाऱ्याला लागला. इथं इंद्रद्युम्न नावाचा राजा इथं राज्य करत होता. तो तप करण्याकरता म्हणून समुद्र किनाऱ्यावर बसलेला होता. समोर तो नाभी प्रदेश वाहत असलेला राजाने बघितला, काय आहे हे त्याला कळलं नाही. ते त्यांनी तसंच किनाऱ्यावर ठेवलं. भगवंतानी स्वप्न दृष्टांत दिला आणि भगवंतानी सांगितलं, हा जो नाभी प्रदेश माझा तुझ्या राज्यामध्ये वाहत आला, तुला प्राप्त झाला, हा माझ्या देहाचा अवशेष आहे. या माझ्या अवशेषाला तू लाकडी मूर्तीमध्ये स्थापित कर. त्या लाकडी मूर्तीला पूर्ण देहाचा आकार न देता फक्त चेहऱ्याचा आकार दे. त्याच्यामध्ये या माझ्या अवशेषाला स्थापित कर. त्याची लाकडी मूर्ती बनव, त्या मूर्तीची स्थापना कर, तिची उपासना कर, तुला ब्रह्मस्वरूपता प्राप्त होईल. हे सांगितल्यामुळे राजाने तशा पद्धतीचा आकार निर्माण केला आणि त्याच्यामध्ये भगवंताचा हा नाभी प्रदेश या मूर्तीमध्ये आहे असं एक सांगितलं जातं. जसं आपण म्हणतो भगवंताचं हृदय आहे, तसं भगवंताचा हा नाभी प्रदेश आहे असंही अशी एक कथा सांगितली जाते. पण त्याचा परिणाम असा सांगितला गेला, भगवंताने असं सांगितलं की जो कुणी तुझ्यासारखा इथं येईल, इथं वास्तव्य करेल, नामस्मरण करेल, काही तप करेल, काही साधना करेल, आणि जो या मूर्तीचं दर्शन घेईल त्याला सुद्धा अंततोगत्वा ब्रह्मस्वरूपाची प्राप्ती होईल असं एक फलश्रुती आपल्याला सांगितली जाते. त्यामुळे या जगन्नाथपुरी धामामध्ये येणं, इथं वास्तव्य करणं, भगवंताचं दर्शन घेणं, हे दर्शन आपल्याला भावपूर्ण व्हावं, त्या दर्शनामध्ये आपल्या अंतःकरणामध्ये भक्ती निर्माण व्हावी, याकरता म्हणून फक्त याचा पूर्व इतिहास थोडासा सांगितला. कारण त्याच्या मागची कथा कळाली की माणसाचं अंतःकरण कथेच्या निमित्तानं भावोत्कट होतं. कथा सांगितली गेली की विविध भावना अंतःकरणामध्ये निर्माण होतात. त्या भावना निर्माण झाल्या की त्या भावनेच्या तीव्रतेमुळे आपल्या अंतःकरणाला द्रविभाव प्राप्त होतो. द्रवित झालेलं अंतःकरण मग भगवत चरणाकडे प्रवाहित होतं आणि प्रवाहित झालेल्या अंतःकरणाने भगवंताला विषय केला की त्यालाच भक्ती असं म्हटलं जातं. भक्तीचं निर्वचन करताना मधुसूदन सरस्वतींनी हेच सांगितलं, द्रुतस्य भगवत धर्मात धारावाहिकतां गता सर्वेशे मनसो जाता भक्तिरित्यभिधीयते किंवा सर्वेशे मनसो वृत्ती भक्तिरित्यभिधीयते असं सांगितलं जातं. अंतःकरणाला द्रविभाव प्राप्त झाल्यानंतर प्रवाहित होणारं अंतःकरण भगवंताच्या चरणाजवळ जाऊन भगवंताच्या चरणाचा आकार प्राप्त करून घेतं. त्या भगवत चरणाचा आकार ज्या द्रवीभूत झालेल्या अंतःकरणाला प्राप्त झाला त्या अंतःकरणातल्या त्या भावाला भक्ती असं म्हटलं जातं. ही भक्तीची एक व्याख्या आपल्याला मधुसूदन सरस्वतीने भक्ती रसायनात सांगितली. मी एवढ्या करता सांगितलं की हे सगळं होण्याकरता आपलं अंतःकरण द्रवी भावाला प्राप्त झालं पाहिजे. आणि अंतःकरण म्हणून मधुसूदन सरस्वतीने आपल्या अंतःकरणाला लाखेची उपमा दिली. लाख माहितीये का ना? लाख काय म्हणता तुम्ही? लाख माहितीये ना? लाख म्हणजे आकड्यातली नाही, आकड्यातलं नाही, वस्तूतली लाख माहितीये ना? तिला जर वितळवायचं असेल तर तिला तापवावं लागतं. तप्त
केल्याशिवाय लाख वितळत नाही. आणि लाखेचं उदाहरण एवढ्या करता दिलंय की तापवलेल्या लाखेमध्ये एकदा एक रंग टाकला की तो रंग त्या लाखेचा कायमचा होऊन जातो. पुन्हा ती लाख तो रंग सोडत नाही. एकदा रंग प्राप्त झाला की पुन्हा तो रंग ती लाख सोडत नाही. तसं आपलं अंतःकरण लाखेप्रमाणे असतं. तिला तापवावं लागतं. ती वितळलं की त्याच्यामध्ये एक रंग टाकावा लागतो आणि असा रंग टाकावा लागतो की तो टाकल्यानंतर अंतःकरणाने तो रंग नाही सोडला पाहिजे. त्या रंगाचं नाव आहे पांडुरंग. द्रवित झालेल्या अंतःकरणाला पांडुरंग नावाचा रंग एकदा मिसळून दिला की तो रंग पुन्हा त्या अंतःकरणाला सोडत नाही. मग ते कितीदाही वितळवा, त्याला किती घट्ट होऊ द्या, ते काही होऊ द्या, पण अंतःकरण वितळणं सोपं नसतं. याच्याकरता त्याला तापवावं लागतं आणि तापवण्याकरता तप करावं लागतं. तपाशिवाय तापत नाही माणूस. ते तप करावं लागतं. त्याला त्रास द्यावा लागतो. तप करणं याचा अर्थ काय? स्वरूपाची या प्रसरा लागी प्राणेंद्रिय शरीरा आटणी करणे जे वीरा तेची तप. हे ज्ञानेश्वर महाराज तपाचं निर्वचन सांगतात, व्याख्या सांगतात. असं तप करावं लागतं. त्याला तापवावं लागतं. तापवणं म्हणजे त्याला अग्नी लागला पाहिजे, उष्णता लागली पाहिजे, ताप झाला पाहिजे. आणि तो ताप फक्त तपातच होतो असं नाही, संसारातही तो ताप होतो. नाही असं नाही. कारण तुकाराम महाराजांनी संसाराच्या तापे तापलो मी देवा करिता या सेवा कुटुंबाची असं म्हटलंय. संसारही आपल्याला तप्त करत असतो. आपला संसार आपल्या अंतःकरणाला तप्त करून वितळवण्याकरता होत असेल तर तो संसार आपल्या परमार्थाचं नक्कीच साधन आहे. याचा विचार करून संसाराकडे आपल्याला बघता येऊ शकतं. तो भाग वेगळा. परंतु अशा पद्धतीनं या कथांमधून आपल्या अंतःकरणामध्ये वेगवेगळ्या भावभावना निर्माण होतात. ज्या भावनांमुळे आपल्या अंतःकरणाला मार्दव प्राप्त होतं. त्या मार्दवामुळे हळूहळू त्या भावनांच्या तीव्रतेमुळे अंतःकरण तप्त होऊन वितळायला लागतं. वितळलेलं अंतःकरण भगवत चरणाकडे प्रवाहित होतं. याच्याकरता हा इतिहास सांगणं आवश्यक आहे. म्हणून जगन्नाथाचा हा इतिहास, या क्षेत्राचा हा इतिहास, या मूर्तीचा हा इतिहास आतापर्यंत सांगितला गेला. तो ढोबळमानानं आपल्या समोर मी ठेवलाय. जगन्नाथपुरी हे क्षेत्र, इथं भगवान जगन्नाथ या रूपाने राहिले. त्या जगन्नाथाचाही थोडासा विचार आपल्याला करायचा आहे. कारण जगन्नाथ शब्द काय आहे, जगन्नाथ म्हणजे कोण आहे, इथं आलेल्या भगवंताला जगन्नाथ असंच का म्हणायचं, जगन्नाथ या शब्दाचा नेमका अर्थ काय आहे, या संबंधातलाही थोडासा विचार आपल्याला करायचा आहे. पण थोडा मध्ये आपल्याला वेळ आहे.